हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशात तुम्ही जर एकदम मजेत असाल. मी आता जेवण वगैरे केलंय आणि बसली आहे निवांत. आता काय करावं म्हटलं तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. आज माझ्या लग्नाला 10 वर्ष कंप्लीट झाले आहे. मी मोबाईल घेऊन शूट करत आहे तर तिकडे माझे मिस्टर मला म्हणत आहेत, पागल आहेस बाई, एकटीच बडबड करत आहेत. असंच असतं, मी जेव्हा ब्लॉग करते तेव्हा हे सर्व मला हसतात. आता झाली संध्याकाळ. संध्याकाळच्या बिट्टूला नाश्त्याला केले पोहे आणि माझ्यासाठी केला चहा. आम्ही जाणार होतो बाहेर, कारण आमच्या शेजारीच लग्न होतं तर संध्याकाळी होती रिसेप्शन, म्हणून मी थोडीफार तयारी केली. कशी दिसते यांना म्हटलं आपण आज बाहेर जाऊ नये, कारण की बाजूलचंच रिसेप्शन आहे म्हटलं, तर मग आपण तिथे जाऊयात. सर्व फॅमिली आमची तयार झाली आहे, मेनूज बाकी आहे तयार करायची, म्हणून इथे सर्व थांबलेले आहेत. इथे थोडासा आरू शायनिंग मारतोय, केस वगैरे माझे नीट आहेत की नाही बघ. जाऊचं वेळेवर ठरलं यायचं, म्हणून मग इथे मॅडमसाठी आम्ही थांबलेलो आहे की करा बाबा आता तुम्ही तयारी. आरू या 5-10 मिनिटांमध्ये 4-5 वेळा येऊन विचारून पण गेला झालं की नाही, झालं की नाही. 5-10 मिनिटं झाल्यानंतर झाली तयारी, घराला लागला लॉक आणि आम्ही निघालो. बिट्टूचे हेअरकट केले, त्यामुळे बिट्टूचे 2दा ड्रेस चेंज करावे लागले, कारण की ड्रेस टकलीवरती सूट होत नव्हते. गेल्याच इथे आम्ही जेवण घेऊन घेतलं, कारण की नवरदेवाची मिरवणूक जी आहे ती अजून अर्ध्यावरच होती आणि आता रात्रीचे 9:30 वाजून सुद्धा गेले. एकीकडे पाहुण्यांचे जेवण आणि मग आले नवरदेव आल्यानंतर त्यांची छानशी एंट्री होणार होती आणि मी तर बरं जेवणाला बसलेली होती आणि तिथून त्यांना बघत पण होते आणि थोडा वेळ शूट पण घेत होते, कारण की माझ्या व्यतिरिक्त माझ्या फोनमध्ये कोणी शूट घेत नाही आणि कोणालाही आवडतही नाही. पण मला व्लॉगिंग आवडते, त्यामुळे मी छोटे कसेही होतात शूट तसे मी करते. इथे माझं पण जेवण करत आहे आणि बिट्टूला सुद्धा भरवत आहे, पण बिट्टू इथे काही जेवत नाहीये, म्हणून मी तिला फोन दिला, त्यामुळे जास्त शूट आले. तुम्हाला लग्नामधलं दाखवण्यासारखं बरंच काही होतं, पण नेमकं असं झालं की बिट्टू बिना मोबाईलची जेवतच नव्हती आणि जेवली सुद्धा ती काहीच नाही, कारण की तिला मी जसं जेवण भरवलं तिने तशी उलटी करून घेतली, त्यामुळे मी तिला तिथे अजिबात जेवण भरवलं नाही. तिचं सर्व लक्ष गिफ्टकडे होतं की हे माझं गिफ्ट आणि हे मी गिफ्ट घेऊन घरी जाणार, यांना अजिबात देणार नाही. तर इथे नवरदेवाचा छानसा डान्स सुरू झाला. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँ फिर भी तुमसे क्या कहूँ, इसी जुबान में भी वो लफ्ज ही नहीं. जर का मी हे गाणं घेतलं असतं तर माझ्या व्हिडिओवरती कॉपीराईट क्लाइम आला असता, म्हणून मीच तुम्हाला गाऊन दाखवलं. कसं वाटलं गाणं नक्की सांगा. सर्व प्रोग्राम झाल्यानंतर सुरू होतं इथे गिफ्ट द्यायचं. ते बघून मला पण माझ्या लग्नाची आठवण आली, कारण की आज माझ्या लग्नाला 10 वर्ष कंप्लीट झाले आणि आज पहिलाच वर्ष आहे की आम्ही तो सेलिब्रेट करत नाही आहे, कारण की शेजारचं रिसेप्शन होतं, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या 1 वर्ष असं. पण बघता इथे 10:30 झाले. मग आम्ही पटकन आमचं गिफ्ट दिलं आणि घरी निघून आलं, कारण की बिट्टू सुद्धा जेवायची होती. मग आलो घरी आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले. बिट्टूच्या पप्पाला म्हटलं पटकन बिट्टूला उलटीची जी औषध आहे ती देऊन टाका. मग त्यांनी औषध दिली, मी पटकन तिच्यासाठी खिचडी टाकली. कुकरच्या शिट्या वगैरे होईपर्यंत मी जो मेकअप लावलाय तो आता मी काढणार. बिट्टू काय करत आहेस? खेळतेस? चल झोपायला. हो ना. जेवढं मला मेकअप करायला आवडतं ना, त्याहूनही पेक्षा मला मेकअप काढणं जीवावर येतं. अरे नी ते मला सांगतोय की मम्मी हे बिट्टू मला खूप त्रास देत आहे, हिला घेऊन जा. म्हटलं बेटा 2 मिनिटं थांब, मला जो मेकअप मी लावलेला आहे तो काढवणं गरजेचंच आहे. मेकअप लावल्यानंतर मेकअप काढणं ही त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं, कारण वेगवेगळे मेकअप प्रोडक्ट असतात, त्यामध्ये खूप काही केमिकल्स वापरले जातात, त्यामुळे तुमच्या स्किनवरती बरेच साईड इफेक्ट होतात. त्यासाठी खूप गरजेचं असतं मेकअप रिमूव्ह करणं. जर का तुमच्याकडे मेकअप रिमूव्हर नसेल तर तुम्ही नारळ तेलाने सुद्धा मेकअप काढू शकता. तू टकलू नाही आहेस का? मग कोण आहे टकलू? तुला सर्व टकलू म्हणत आहे. आई पण पप्पा परसू मम्मी तू मम्मी हो तुझे नको पण टकलू म्हणत आहे. चला तर मग ही झाली माझ्या बिट्टूची खिचडी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. भेटू